नमस्ते मुलांनो, आपण कालच्या भागामध्ये इयत्ता 5वी गणित विषय प्रकरण 3 बेरीज व वजाबाकी यांचा अभ्यास केला होता। त्यामध्ये आपण 6 अंकी संख्यांची बेरीज तसेच वजाबाकी आणि मिश्र उदाहरणे यांचा अभ्यास केला होता आणि त्यावर आधारित काही सराव प्रश्न आपल्याला आता या भागामध्ये शिकायचे आहेत। तर बघा, सराव प्रश्नांमध्ये काही 10 सराव प्रश्न म्हणजेच उदाहरणे आपल्याला दिलेली आहेत आणि त्या उदाहरणांच्या खाली उत्तर म्हणजे 2 पर्याय आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे की त्या पर्यायांपैकी एक आपलं योग्य उत्तर असणार आहे। तर मुलांना आपण सराव प्रश्न सोडवूया आजच्या भागामध्ये। आपण उदाहरणांना सुरुवात करूया। बघा मुलांनो, पहिलं जे उदाहरण आहे ते आपल्याला शाब्दिक रूपामध्ये दिलेलं आहे की शाब्दिक प्रकारचे हे उदाहरण आहे। आपण आधी प्रथम उदाहरण वाचूया आणि त्यानंतर त्याचे पर्याय बघूया। तर उदाहरण असं दिलेलं आहे, एका शेतकऱ्याने 7,25,275 रुपयांचा ट्रॅक्टर व 27,484 रुपयाचे मळणी यंत्र विकत घेतले, तर बघा त्याने एकूण किती रुपये खर्च केले। आता आपल्याला हे उदाहरण वाचल्यानंतर समजलंच असेल की यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे, वजाबाकी न असता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, उदाहरण वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलं आहे की आपल्याला बेरीज ही क्रिया करायची आहे। तर बघा, या 2 संख्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला जे उत्तर असणार आहे ते या 2 पर्यायांपैकी आपलं एक उत्तर असणार आहे। तर बघा, पहिला पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे 7,52,759। दुसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे मुलांनो 7,02,759। तर या पर्यायांपैकी आपलं उत्तर असणार आहे मुलांनो 1। आपल्याला ते शोधायचं आहे की आपलं उत्तर काय आहे। तर बघा, पटापट सांगायचंय, तुम्ही ह्या 2 संख्यांची बेरीज करायची आहे आणि आपल्याला उत्तर सांगायचंय की ह्या दोघांपैकी आपलं उत्तर नक्की कोणतं आहे। अगदी बरोबर मुलांनो, पर्याय क्रमांक 1 याचं अगदी बरोबर उत्तर आहे। बघा, 7,52,759। आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत मुलांनो। बघा, पुढचं हे शाब्दिक उदाहरण आहे। अल्प बचत योजनेअंतर्गत एका एजंटने 14,13,716 रुपये रक्कम गोळा केली आणि दुसऱ्या एजंटने 17,37,525 रुपये रक्कम गोळा केली, तर एकूण किती रक्कम गोळा झाली। तर बघा मुलांनो, हे उदाहरण, हा प्रश्न वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की एकूण किती रक्कम गोळा झाली म्हणजेच आपल्याला इथे बेरीज ही क्रिया करायची आहे। आपल्याला 2 पर्याय दिलेले आहेत। आपल्याकडे पहिला पर्याय जो आहे तो आहे 32,51,201 आणि दुसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे 31,51,241। तर या 2 पर्यायांपैकी आपलं एक उत्तर आहे मुलांना। आपल्याला बरोबर उत्तर कोणतं आहे ते सांगायचे आहे। तर नक्कीच तुम्हाला उत्तर माहिती असेल, तुम्ही सोडवलेलं असेल। तर बघा, याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 की पर्याय क्रमांक 2? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर अगदी बरोबर आहे, 31,51,241। तर या प्रश्नाचं उत्तर होतं 31,51,241। आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। एका राज्यात 86,456 गावे आहेत। एका राज्यात 86,456 गावे आहेत, त्यापैकी 79,357 गावांमध्ये माध्यमिक शाळा आहेत, तर किती गावात माध्यमिक शाळा नाहीत? तर बघा, प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, एका राज्यामध्ये 86,456 गावे आहेत, आपल्याला ही संख्या दिलेली आहे आणि त्यापैकी आपल्याला काय 79,357 गावांमध्ये माध्यमिक शाळा आहे असे सांगितलेलं आहे आणि किती गावांमध्ये माध्यमिक शाळा नाहीत हे आपल्याला उत्तर काढायचं आहे। तर बघा, पर्याय पहिला दिलेला आहे 7,800, पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 7,099। तर या 2 पर्यायांपैकी आपलं एक उत्तर असणार आहे मुलांना। तर नक्कीच बरोबरचं उत्तर काय आहे ते तुम्हाला शोधून काढायचंय। तर पटापट मला सांगायचंय की उत्तर काय असेल। या उदाहरणामध्ये कोणती क्रिया करावी लागेल हे याचाही तुम्ही विचार करायचा आहे आणि त्याचं उत्तर
सांगायचं आहे. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 7099 हे उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. एका निवडणुकीत ललिताबाईंना 11,68,789 मते मिळाली. बघा, एका निवडणुकीमध्ये ललिताबाईंना 11,68,789 मते मिळाली आणि रफिक भाईंना 11,70,057 मते मिळाली. तर रफिक भाईंना किती मते जास्त मिळाली? तर बघा, आपल्याला उत्तर शोधायचं आहे. आपलं उत्तर काय असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, बरोबर. एका निवडणुकीत ललिताबाईंना 11,68,789 मते मिळाली आणि रफिक भाईंना 11,70,057 मते मिळाली. तर रफिक भाईंना किती मते जास्त मिळाली? पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे 1268. अगदी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा, 6 अंकी सर्वात मोठी संख्या 9,99,999 आणि सर्वात लहान 7 अंकी संख्या म्हणजेच 10 लाख संख्या यांच्यातील फरक काढा. आपल्याला या दोन संख्यातील फरक काढायचा आहे. तर आपल्याला पर्याय पहिला दिलेला आहे 0, 1, 2, 4, 5, 0 म्हणजेच 0 12,450. पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 0, 0, 0, 0, 0, 1. तर बघा, या दोन पर्यायांपैकी आपलं उत्तर असणार आहे. आपल्याला उत्तर शोधायचं आहे. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. 0, 0, 0, 0, 0, 1 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा, सोपे रूप द्या. आता आपल्याला विस्तारित रूपात किंवा आपल्याला पुढचा प्रश्न आहे सोपे रूप द्या. इथे आपल्याला एक मिश्र प्रकारचं उदाहरण दिसतं आहे. बघा, 3,72,190 अधिक 2,18,310 वजा 1,56,900 या गणिताला, या उदाहरणाला आपल्याला सोडवायचं आहे. आपण त्याचे पर्याय पाहणार आहोत की पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे उत्तराचा 4,33,600. पर्याय क्रमांक 2 आहे 4,33,650. या दोन पर्यायांपैकी आपलं एक उत्तर असणार आहे. मुलांना पटापट सांगायचे की आपलं उत्तर काय असणार आहे. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे 4,33,600. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 7 नंबरचा हा प्रश्न आहे मुलांना. सोपे रूप द्या. बघा, मिश्र पद्धतीचं पुन्हा हे उदाहरण आलेलं आहे. गणित आहे 12,79,356 वजा 9,17,542 अधिक 4,18,906 या संख्यांचं, ह्या उदाहरणाचं पर्याय आपल्याला दिलेले आहेत मुलांना. पहिला पर्याय आहे उत्तरामध्ये 7,80,320 आणि पर्याय क्रमांक 2 आहे 7,80,720. तर बघा, या दोन पर्यायांपैकी आपलं एक उत्तर आहे मुलांना. काय उत्तर असेल सांगा? अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. सोपे रूप द्या. 51,51,515 वजा 5,55,555 अधिक 6,66,006. आता हे गणित आपण उदाहरण सोडवायचं आहे. आपल्याला उदाहरण बघूनच समजलं की हे मिश्र पद्धतीचं उदाहरण आहे. आपल्याला पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे उत्तराचा 52,61,966 आणि दुसरा पर्याय आहे 52,58,966. तर या दोन पर्यायांपैकी आपलं एक उत्तर आहे मुलांना. काय उत्तर असेल शोधायचं आहे. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 52,61,966 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा, 9 क्रमांकाचा हा प्रश्न आहे. प्रश्न असा दिलेला आहे. राज्य सरकारने शाळांना 20,54,280 रुपयांचे संगणक व 2,04,300
45 रुपयांचे दूरदर्शन संच वाटले. तर बघा, संगणक आणि दूरदर्शन संच वाटले आहेत, तर ते शासनाने एकूण किती रुपये खर्च केला? तर बघा, एकूण किती खर्च झाला संगणक आणि दूरदर्शन संचावर ते आपल्याला काढायचं आहे. तर इथे पर्याय दिलेला आहे उत्तरांमध्ये. पहिला पर्याय आहे 22,58,625 आणि पर्याय क्रमांक 2 आहे 22,38,625. तर या दोन पर्यायांपैकी आपलं उत्तर असणार आहे मुलांना. काय उत्तर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. 22,58,625. मुलांना पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपण आज पाहणार आहोत. बघा, महाराष्ट्राची लोकसंख्या सन 2001 मध्ये, महाराष्ट्राची लोकसंख्या सन 2001 मध्ये 9,70,00,000 होती. केरळची लोकसंख्या 3,20,00,000 होती. तर महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या कितीने जास्त होती? बघा, आपल्याला इथे अंक दिलेले नाहीयेत, संख्या दिलेल्या नाहीयेत. आपल्याला अक्षरांमध्ये ते सांगितलेले आहे माहिती की महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती आणि केरळची लोकसंख्या किती होती. आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 6,50,22,000. पहिला पर्याय आहे 6,50,22,000. पर्याय क्रमांक 2 आहे 6,50,00,000. तर बघा, या दोन पर्यायांपैकी आपलं उत्तर असणार आहे. काय उत्तर आहे ते शोधायचंय. आपल्याला काय करायचंय की आपल्याला जे अक्षरामध्ये दिलेली माहिती आहे ती आधी आपल्याला अंकांमध्ये लिहून हे उदाहरण सोडवायचं आहे. तर काय उत्तर असेल मुलांना? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 6,50,00,000 हे उत्तर अगदी बरोबर आहे. बघा मुलांना, अशा पद्धतीने आपण ही 10ची 10 सराव प्रश्न आपण सोडवलेले आहेत. 10 उदाहरणं आपण सराव प्रश्नांमध्ये, सरावाच्या भागामध्ये पाहिलेले आहे. नक्कीच हे प्रश्न तुम्हाला समजले असतील. आज आपल्याला एक खेळ खेळायचा आहे. बघा मुलांनो, खेळ खेळायला मलाही आवडतं आणि तुम्हालाही आवडतं. तर आज आपल्याला काय करायचं की खेळ खेळायचा आहे आणि इथे कुठल्या पद्धतीचा खेळ आहे तो आपण बघणार आहोत. बघा, समोर स्क्रीनवर तुम्हाला 5 खेळ दिसत आहेत. या 5 खेळांपैकी एक खेळ आज आपण खेळणार आहोत. तर बघा, या खेळामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची 4 पर्याय दिलेले आहेत. म्हणजेच आपल्याला त्यातील एक योग्य उत्तर निवडायचं आहे. आपण खेळ खेळायला सुरुवात करूया. त्याआधी आपण बघूया की यामध्ये कोणता खेळ आपल्याला आज खेळायचा आहे. तर बघा, आज आपण हा माकड आणि हा माणूस याचा एक खेळ खेळणार आहोत. जसं टोपीवाल्याची गोष्ट आपण पाहिली होती तशाच पद्धतीचा हा खेळ आहे. इथे हा माणूस आहे, इथे वेगवेगळ्या रंगांची टोपी दिसत आहे की इथे लाल रंगाची टोपी आहे, हिरवा, निळा आणि पिवळा. आपल्या या पर्यायांपैकी जे पर्याय आहे त्यातील एक उत्तर आपलं असणार आहे आणि आपल्याला काय करायचं आहे की इथे आपल्याला ते उत्तर निवडायचं आहे. आपलं उत्तर जर बरोबर असेल तर ती टोपी त्या माणसाच्या डोक्यात बसणार आहे आणि जर पर्याय आपलं चुकलेला असेल, उत्तर आपलं चुकलेलं असेल तर नक्कीच तो फळ फेकून माकड आपल्या त्या माणसाला मारणार आहे. तर आपण खेळ खेळायला सुरुवात करूया. पहिलं जे गणित आहे ते इथे दिलेलं आहे की 7,11,111 वजा 5,99,999 ही संख्या आपल्याला वजाबाकी करायची आहे आणि ह्या गणिताचं उत्तर या 4 पर्यायांपैकी एक असणार आहे. तर बघा, पहिला पर्याय बघूया आपण. 1,11,112. पर्याय क्रमांक 2 आपल्याला इथे दिलेला आहे 6,21,348. चौथ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे तो आहे तिसरा पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे 1,21,312 आणि चौथा पर्याय आपल्याला दिलेला आहे 45,200. तर या 4 पर्यायांपैकी एक आपलं उत्तर असणार आहे. तर बघा, उत्तर काय असेल विचार करायचा आणि सांगायचंय की आपल्याला ह्या 4 पर्यायांपैकी, या 4 टोपीपैकी एक टोपीवर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 हे आपलं अगदी बरोबर उत्तर आहे. बघूया आपण आपलं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. लाल रंगाच्या टोपीवर आपण इथे क्लिक केलेलं आहे. बघा, आपलं उत्तर अगदी बरोबर आहे.
पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. 13,608 13,608 अधिक 8,955 वजा 22,563. तर हे मिश्र पद्धतीचं हे उदाहरण दिलेलं आहे. आपले पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 22,563. पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 4,365. तिसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे 35,435 आणि चौथा पर्याय आहे 14,000. तर बघा 4 पर्यायांपैकी एक आपले उत्तर आहे मुलांनो. कुठली टोपी आपले उत्तर असेल हे आपल्याला शोधायचं आहे. पटापट सांगायचंय काय असेल आपलं उत्तर. बघा मुलांनो, मला माहितीये तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना गोंधळला असणार, कारण की बघा ह्या 4 पर्यायांपैकी एकही या प्रश्नाचं उत्तर नाहीये, कारण की आपल्याला पर्याय चुकीचा दिलेला आहे. आपलं उत्तर नक्कीच तुम्ही जर सोडवलं असेल तर याचं उत्तर 0 आलेलं असेल आणि 0 हा पर्याय यामध्ये नाहीये. कारण की बघा आपण जेव्हा या दोन मिश्र पद्धतीचं उदाहरण सोडवतो तेव्हा आपण आधी बेरीज ही क्रिया करतो आणि त्यानंतर वजाबाकी करतो. तर जेव्हा आपण 13,608 अधिक 8,955 यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळतं 22,563. तर बघा 22,563 यामधून आपल्याला पर्याय जर आपण निवडला तर बघा हीच संख्या मिळते. म्हणजेच 22,563 वजा 22,563. तर अशा पद्धतीने याचं उत्तर 0 येतं. नक्कीच तुमचं उत्तर सुद्धा 0 आलेलं असेल आणि 0 हा पर्याय इथे दिलेला नाहीये. त्यामुळे आपण पर्याय क्रमांक समजा यापैकी एक कुठलाही निवडला तरी तिथे उत्तर आपल्याला इथे बरोबर दाखवणार आहे. त्यामुळे आपण सध्या पर्याय क्रमांक 4 निवडूया. तो 4 इथे 0 समजूया आणि आपलं उत्तर बरोबर आहे की नाही ते बघूया. चला पुढचं उदाहरण पाहणार आहोत आपण. 6,71,540 तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण आहे. 6,71,540 वजा 5,86,281 या दोघांची वजाबाकी करायची आहे. आपलं उत्तर या 4 पर्यायांपैकी एक आहे. पहिला पर्याय आहे 90,420. पर्याय क्रमांक 2 आहे 78,491. पर्याय क्रमांक 3 आहे 85,259 आणि चौथा पर्याय आहे 61,342. तर मुलांना सांगा कुठल्या रंगाची टोपी आपलं उत्तर असणार आहे. बघा मुलांनो, अगदी बरोबर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच निळ्या रंगाची टोपी आपलं उत्तर बरोबर असणार आहे. आपण बघूया. अगदी बरोबर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा स्क्रीनवर. चौथा प्रश्न आहे 10,55,780 10,55,780 अधिक 10,65,988 वजा 21,21,768. तर हे मिश्र पद्धतीचं उदाहरण आहे. आपल्याला उत्तर पर्यायामध्ये दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 30,09,321. पर्याय क्रमांक 2 आहे 14,68,000 आणि तिसरा पर्याय आहे 8,87,553. चौथा पर्याय आहे 28,47,950. तर या 4 पर्यायांपैकी आपलं एक उत्तर आहे. नक्कीच कुठल्या रंगाची टोपी आपलं उत्तर असणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. बघा मागीलचा प्रश्न बघितला होता आपण, त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. नक्कीच तुम्हाला यामध्ये उत्तर सापडलं नसेल, कारण की हे 4ही पर्याय चुकीचे आहेत. आपलं उत्तर आलेलं आहे 0. जसं मागील एक उदाहरण आपण पाहिलं होतं त्याच पद्धतीचं हे उदाहरण आहे असं समजूया की आपल्याला चुकून हे ऑप्शन्स दिलेले आहेत. आपण काय केलंय, प्रथम ही बेरीज केलेली आहे. म्हणजेच 10,55,780 अधिक 10,65,988 यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे त्यातून ही संख्या जर वजा केली तर उत्तर येतं 0. आपण बघूया. आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर आलेलं आहे हे, आणि ह्याच उत्तरातून आपल्याला ही संख्या वजा केल्यानंतर आपलं उत्तर येतं 0. बरोबर. मग 0 हा
ऑप्शन आपल्याला इथे दिसतोय का पर्याय? नाही. त्यामुळे आपलं 0 हे उत्तर जरी बरं असलं तरी आपल्याला यातील एक पर्याय सध्या निवडायचा आहे. त्यामुळे आपण 3 नंबरचा जो पर्याय आहे तो जर आपण निवडला तर असं समजूया की आपलं उत्तर बरोबर आहे. आणि पुढे आपण जाऊया. बघा, पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. एका कापड गिरणीत मागील वर्षी 15,26,455 मीटर कापड तयार झाले. बघा, एका कापड गिरणीत मागील वर्षी 15,26,455 मीटर कापड तयार झाले व या वर्षी 39,08,980 मीटर कापड तयार झाले. तर दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले? तर बघा, आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 54,35,435. पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 12,80,435. पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे 56,40,435 आणि चौथा पर्याय आहे 88,60,435. तर नक्कीच मुलांनो, याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे आणि कुठली टोपी आपल्या या माणसाच्या डोक्यावर टाकायची आहे किंवा घालायची आहे ते आपण बघणार आहोत. बघा मुलांनो, अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. 54,35,435 म्हणजेच लाल रंगाची टोपी आपण माणसांना घातलेली आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 19,08,063 अधिक 6,08,000 या संख्यांची बेरीज करायची आहे आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 2,50,807. पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 25,08,071. पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे 25,081 आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे 2,50,870. तर या 4 पर्यायांपैकी एक आपलं उत्तर आहे मुलांनो. आपल्याला उत्तर शोधायचं आहे. अगदी बरोबर मुलांनो. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. 25,08,071 म्हणजेच हिरव्या रंगाची टोपी. अगदी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. बघा, एका राज्यात 86,465 गावे आहेत. त्यापैकी 79,357 गावांमध्ये माध्यमिक शाळा आहेत. तर किती गावांमध्ये माध्यमिक शाळा नाहीत? आपल्याला पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 6,302. पर्याय क्रमांक 2 आहे 7,108. पर्याय क्रमांक 3 आहे 4,051 आणि चौथा पर्याय आहे 1,032. तर बघा, या 4 पर्यायांपैकी एक उत्तर आहे आणि एक टोपी आपल्याला निवडायची आहे. अगदी बरोबर मुलांनो. पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 7,108 हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न बघूया. 17,14,500 17,14,500 अधिक 24,003 यांची बेरीज करायची आहे मुलांनो आणि आपल्याला उत्तर पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 10,83,904. पर्याय क्रमांक 2 आहे 17,38,503. पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे 27,24,602 आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे 1,17,38,503. तर या 4 पर्यायांपैकी एक उत्तर आहे मुलांनो. काय असेल सांगा. बघा मुलांनो, अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पिवळ्या रंगाची टोपी आपण पर्याय आपलं बरोबर आहे. जी टोपी आपण निवडलेली आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 1,17,38,503. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा, 9 नंबरचा हा प्रश्न आहे. आपण प्रश्न पाहूया. 54,56,267 वजा 34,65,789. आता या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे. आपल्याला पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे 2,08,469. 2,08,469. पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 19,90,478.
आणि पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे 16,50,632 आणि तिसरा पर्याय आहे मुलांना 32,90,742. तर नक्कीच याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही काढलं असेल आता पटापट. तर सांगा लवकर कुठलं उत्तर आहे, कुठल्या रंगाची टोपी आपण ह्या माणसाला घालायची आहे. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तुम्ही. पर्याय क्रमांक 2 म्हणजे हिरव्या रंगाची टोपी. 19,90,478 हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत. बघा, 24,72,615 अधिक 50,43,720 या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. आपल्याला उत्तरांमध्ये पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 75,16,335. पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 71,40,192 आणि पर्याय क्रमांक 3 आहे 72,20,495. चौथा आणि शेवटचा पर्याय आपल्याला दिलेला आहे 82,93,462. तर बघा, या 4 पर्यायांपैकी एक आपलं उत्तर आहे मुलांनो. या 4 टोप्यांपैकी एक आपली टोपी उत्तर आहे. कुठल्या रंगाची टोपी आपण निवडायची आहे ते सांगायचं आहे पटापट. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. 75,16,335 हे उत्तर तुमचं आलं असणार आणि नक्कीच हे उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं आहे मुलांनो. लाल रंगाची टोपी हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. अशा पद्धतीने हा मजेशीर खेळ आपण आज खेळलो.